आज मी हिंगोली जिल्ह्यामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी सूरज पोर्टल सुरू केलेलं आहे। त्या पोर्टलच्या उद्घाटनासाठी मी या ठिकाणी आलो। या देशातला जो गरीब आहे, जो वंचित आहे, अशा गरीबाला, अशा वंचिताला ज्या काही शेतीमध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये काम करण्यासाठी जो काही पैसा उपलब्ध व्हायला पाहिजे तो वेळेवर होत नाही आणि म्हणून एक पोर्टल तयार केलं। त्या पोर्टलवर जाऊन जर आपलं नाव नोंदवलं तर त्यामधून त्या लाभार्थ्याला कर्ज मिळण्याची सोय यातून उपलब्ध झालेली आहे। आज या ठिकाणी जवळपास 6 कोटी रुपये वेगवेगळ्या घटकाला या योजनेतून आम्ही आज वाटप केलेले आहेत। महाराष्ट्रातलं जागा वाटप कधी होणार आहे साहेब? ते जागा वाटपासाठी ज्यांच्यावर जबाबदारी आहे, जी आमची टीम आहे या विषयात चर्चा करणारी, ते ठरवतील आणि ज्या दिवशी ठरवतील त्या दिवशी तुम्हाला घोषणेद्वारे कळवण्यात येईल। भाजपची पुढची यादी लोकसभा उमेदवारांची ती कधी येणार आहे? पार्लमेंटरी बोर्ड कोण उमेदवार आहे आणि यादी कधी डिक्लेअर करायची हा आमच्या दिल्लीच्या पार्लमेंट बोर्डाचा अधिकार आहे। त्यामुळे त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही। तुमचं नाव कोणत्या यादीत येणार आहे? माझं नाव कोणत्या यादीत येणार आहे हे सुद्धा माझ्या हातात नाही। आमचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवून त्या यादीत। उमेदवारी फायनल झाली, पण मनोज जरांगे पाटील म्हणतात की दादा आपण एकाच गल्लीत राहतो, बघूयात आता निवडणूक। असं आहे, निवडणूक हा निवडणुकीचा खेळ आहे। कोण काय म्हणतं त्याच्यापेक्षा निवडणुकीची उमेदवारी जर मला मिळाली तर मला निवडणूक लढावं लागते। त्यामुळे कोणी काही बोलायला लागला तर त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही। प्रत्येकाला या लोकशाहीमध्ये अधिकार आहे। जागा वाटपाला एवढा वेळ का लागतो? अरे मी सांगितलं ना, मी त्या जागा वाटपातला कोणीच नाही ना। जागा वाटपाची आमची जे काही पद्धत आहे, जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे ते ठरवलं। महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला असं वाटतं का? शिवतारेंनी अपक्ष फॉर्म भरण्याची घोषणा केली। मला असं वाटतं की अपक्ष फॉर्म भरण्याचा शिवतारेला पूर्णपणानं अधिकार आहे। ते जर अपक्ष फॉर्म भरत असेल तर तो त्यांचा लोकशाहीनं दिला त्यांचा अधिकार आहे। परंतु घटक पक्ष जे आहेत, आम्ही त्या घटक पक्षाचा उमेदवार जो दिला जाईल त्या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून त्या घटक पक्षाचा प्रचार करू। लोकसभा जागेची जागा वाटपाची जी आहे ती आकडेवारी समोर येत आहे, वेगळी आकडेवारी समोर येत आहे। संभाजीनगरच्या जागेवर सुद्धा दावे प्रतिदावे सुरू आहेत। नुकतंच अमित शहा यांनी घोषणा केली की कमळावर या ठिकाणी निवडणूक लढवली जाईल। नेमकं हे बघा, मी सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की जागा वाटप आणि उमेदवाराची यादी ठरवण्याचा अधिकार हा पार्लमेंटरी बोर्डाला आहे आणि पार्लमेंटरी बोर्ड ठरवून त्याला ती जागा सुटल आणि पार्लमेंटरी बोर्ड ठरवून तो उमेदवार असेल। आणि खरं तर आमचे सारे उमेदवार ऑलरेडी जाहीर झालेले आहेत। आमचे सारे उमेदवार जाहीर झालेले आहेत। हिंगोलीमध्ये कोण आहे सांगू तुम्हाला? नरेंद्र मोदी। नांदेडमध्ये नरेंद्र मोदी, जालन्याला नरेंद्र मोदी, संभाजीनगरला नरेंद्र मोदी। या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार हे नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवणार। विद्यमान खासदाराची जागा भाजपकडे जाणार असल्याची चर्चा। अरे या ठिकाणी नरेंद्र मोदी हे आमचे उमेदवार आहेत। माणूस कोण असेल हे आम्हाला नंतर सांगतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान खासदारांना प्रमोट केलेलं आहे, तर तुमचं मत काय आहे? अरे ते खासदारच आहेत ना, प्रमोट करणं आहे काय नवीन? ते खासदारच आहेत। भाजपाकडे इच्छुकाची संख्या भरपूर आहे असतात। भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक काळ असा होता इथं आम्हाला इच्छुक सापडत नव्हता कोणी, पण मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर या ठिकाणी भाजप एवढा वाढला की इच्छुकीची संख्या वाढणं काही नवीन नाही आहे। भाजपच्या 3 विद्यमान खासदारांना डिच्चू दिल्याचं बोललं जाते आणि मुंबईमध्ये 5ही जागा भाजप लढवणार आहे। काय 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 अरे मला काय सांगायचं, ज्याला कोणाला फॉर्म मारतो भरू शकतो, त्यांच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारणच नाही। लोकशाही आहे। या निवडणुकीत तुमच्या समोर मराठा समाजाचा तगडा आव्हान आहे। कोणाच्या समोर? भाजप सरकारच्या विरोधामध्ये मराठा समाजाचे तगडे आव्हान उभं राहणार आहे। अरे बाबा, आम्ही आमच्या समोर आव्हान नाही असं कधीच समजत नाही। सर्व ताकदीनिशी आम्ही नेहमीच निवडणूक लढतो। त्यामुळं आम्ही हायगाईना नाही किंवा गाफील राहून कधीच निवडणूक लढत नाही। हे आताच नाही, सतत आमच्या पुढे आव्हान असतं। मराठा समाजानं गावागावात तयारी सुरू केली आहे। प्रत्येक गावातून 3-4 उमेदवार उभे केले जाणार आहेत आणि त्याची वर्गणी सुद्धा ते गाववाले करत आहेत। मी आपल्याला सांगितलं की प्रत्येक माणसाला या देशामध्ये लोकशाही पद्धतीप्रमाणे
निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आहे. मग भाजपच्या समोर हे आव्हान नाहीये का? माध्यमांचे काही महायुतीपुढे हे सर्वे पुढे आव्हान आलेले नाहीये आहेत, का? त्याच्यात तुम्हाला फटका बसलाय. माध्यमांचे काही सर्वे पुढे आलेले आहेत, त्यामध्ये सकाळ सामने सर्वे केले आहे. माध्यमाचे सर्वे राजस्थानला पण पाहिले, माध्यमाचे सर्वे छत्तीसगडला पाहिले, माध्यमाचे सर्वे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडला पण पाहिले. भाजपच्या 3 विद्यमान खासदारांना डिचू दिल्याचं बोललं जाते आणि मुंबईमध्ये 5ही जागा भाजपच लढणार असल्याचं, कोणते 3 खासदार? नाव नाही समोर आलेलं आहे. मला काय माहिती, तुम्हाला माहिती नाही, मला काय माहिती. बरं महत्त्वाचं कोणते 6 नाव सांगा. 2च झाले, मग सांगा ना नाव. अरे मला माहिती नाही. ठाकरे जिथं गेले तिथे उमेदवार घोषित करत आहे. हिंगोली उद्धव ठाकरे जिथं गेले तिथे उमेदवार घोषित एका करत आहे. नेत्याचा कारखाना आज बंद आहे, कशाचा विक्रीला निघालेला आहे, कशाचा? ऊसाचा कारखाना. तर त्याच्यावर शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी आहे. त्या पक्षात स्थानिक विषय आहे, स्थानिक लोक याचं उत्तर देतील. मी काही ही बातमी वाचलेली नाही. जागा तुमचं वाटपावर जागा वाटप भाजप झालं 30 नाही, जागा, उद्धव ठाकरे शिवसेना जिथे गेले 11. तिकडे उमेदवार घोषित करत अरे उद्धव ठाकरेचा आमचा संबंध काय? नाही, पण तुमचं जागा वाटप कधी होणार ते तर उमेदवार अरे मी सांगितलं ना राजा, 3दा उत्तर दिलं मी की आमची जागा वाटप करणारे आणि उमेदवार जाहीर करणारी जे काही पार्लमेंटरी बोर्ड असतो तो त्यांचा अधिकार ते ठरवतील. छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या कार्यालयाच्या स्तंभाचा आज प्रचाराच्या कार्यालयाच्या स्तंभाचं पूजन केलेलं आहे. हे पक्षाच्या केलं, त्यांचं नाही, पक्षाचं केलं. पक्षाच्या. हा, त्यांच्या पक्षाच्या. बऱ्याच ठिकाणी आम्ही तर कार्यालय घेऊन तयारी महिन्यापासून. शरद पवारांचं आव्हान नाही वाटत का? हा, शरद पवारांचं आव्हान नाही वाटत? एक मिनिट. पुढच्या 29च्या निवडणुकीमध्ये 182 महिला लोकसभेत असतील. दादा शरद पवारांचं आव्हान नाही वाटत काय? बारामतीमध्ये आज शिवतारे तुमच्या विरोधात बोलतात. अहो शरद चंद्रहार पवार, पाटील गेले. आम्ही शरद पवारच्या सोबत फक्त एक निवडणूक लढलो 85ची. तेव्हापासून लोक आमच्या पुढे शरद चा प्रयोग वेगळा होता. आमचा नाही, ऐकून घ्या. तेव्हा आमच्या सोबत होते ते, आणि एरवी ते आमच्या विरुद्धच उभत राहिले कधी बी. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती दादा. अरे तुम्ही माझं समजून घ्या. जागा वाटपावर एक चर्चा समोर आली आहे. भाजप 30 जागा, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादी 7 जागा राज्यामध्ये लढेल असं एक फॉर्म्युला समोर होती, चर्चा होती. बघता तुम्ही कसं याच्याकडे, आणि याविषयी तुम्हाला काय माहिती मिळाली? नाही, मला काहीही माहिती मिळाली नाही. मी आज दिवसभर पूर्ण दिवस कार्यक्रमात आहे आणि ती चिंता करण्याची मला नाही. भारतीय जनता पार्टी त्या विषयात चिंता करणारी जी टीम आहे ती चिंता आता करते. शेवटचा प्रश्न आहे. जरांगे पाटील हिंगोलीत आले, ते म्हणले फडणवीसांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, भाषण स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य आणि वृत्तपत्राचं स्वातंत्र्य हे अबाधित आहे. त्यांच्या बोलण्यावर आपण कसं बंधन आणू शकतो? शेवटचा नाही हो. गजानन घुगे एक माझा यांचा शेवट झाला. गजानन घुगेंच्या उमेदवारी संदर्भात तुम्ही संकेत दिले, तर बोलताना सांगितलं मिळू शकते त्यांना, तुम्ही त्यांच्या पाठीशी राहा, तुमचं काही बोलणं. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, त्यांची इच्छा आहे की हिंगोली मतदारसंघ आम्हाला सुटावा, आणि जोपर्यंत तो सुटत नाही तोपर्यंत मागणं त्यांचा अधिकार आहे. परंतु हा जर का आम्हाला सुटला तर शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमचं काम करतील, पण हा जर का शिवसेनेला सुटला तर आमचे सगळे कार्यकर्ते शिवसेनेचं काम करतील. घुगे यांच्या उमेदवारीसाठी तुम्ही मागणी. अरे व्यक्तिशः अजून बोलता केव्हा, जेव्हा जागा सुटेल तेव्हा बोला नावानिशी. संकेत दिले आता, बोलताना संकेत दिले. आमदार संतोष बांगर म्हणाले शिवसेनेची जागा सुटली, हिंगोलीलाच आहे. त्यांच्या बोलण्यावर मी कसं बोलू मला सांगा. ते तुमचे मित्रपक्ष आहे. मित्रपक्ष आहे. मग मित्राची क्रॉस मी मित्राला करू का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.